नमस्कार. कासाव कंटा बहवो पाप धम्मा असंयता पापा पापेहि कम्मेहि निर्यंते उपजयते. अर्थ काय आहे आणि मतितार्थ काय आहे हे समजून घ्या. कारण ज्याच्या अंगावर पीत वस्त्र आहे, कासाव वस्त्र आहे किंवा ज्याला आपण चिवर म्हणतो, ही चिवर केले जरी असलो तुम्ही तरी तुमच्या अंतःकरणात बदल झालेलाच असेल असंही नाही बाबांनो. कारण अशी ही पुष्कळ कुस्वभावाची आणि संयम शून्य जे लोक असतात ते आपल्या वाचाळ बडबडीमुळे तो जो विचार सांगत असतो आपल्या कथा कीर्तनातून किंवा गीत गायनातून त्याच्यावर पाणी फेरल्याशिवाय राहत नाही. आणि मग असं गीतेतून वगैरे किंवा गीत गायनातून जर एखाद्या वेळेस असं अभद्र बोलला तर तो त्याचंही समर्थन करणारी खाली माणसं टाळ्या आणि चेरप्स करत असतात. वास्तविक पाहता अगोदर अभद्र बोलायचं आणि नंतर अंगलट आल्यावर संविधानाच्या पाठीमाग बाबासाहेबाच्या पाठीमाग आड धडायचं आणि सामाजिक किंवा समाजाला एक भावनाशील करून, लक्षात आलं का, भावनाशील करून आपण जो उद्योग करतो तो कुठेतरी आपण स्वीकारलेल्या धम्माच्या रासाला कारणीभूत असतो. आणि म्हणून हे पहिलं कारण बौद्ध धम्माच्या रासाचं आहे. आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर धम्मपदातील निरय वग्गातील 22वी गाथा पहा. आलं का लक्षात? म्हणून कुणाच्याही संदर्भामध्ये कुठल्याही धर्मावर कुठल्याही देवदेवतेवर अभद्र टिप्पणी करण्याऐवजी आपला बौद्ध धम्म कसा मोठा आहे, आपल्या बाबासाहेबांचे विचार कसे मोठे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करा. विनाकारण देवदेवतेवर, इतर धर्माच्या देवदेवतेवर, लोकांवर, त्यांच्या वागण्या बोलण्यावर तुम्हाला टीका टिप्पणी करता येणार नाही. कारण तेही बौद्ध धम्माच्या रासाचं प्रमुख कारण होऊ शकतं. जय भीम. नमो बुद्धाय.